गोंदिया जिल्ह्यातील विद्यार्थी देखील आता यापुढे महाराष्ट्र शासनाची शिष्यवृत्ती मिळवत राजकुमार बडोले फाउंडेशनच्या पुढाकाराने परदेशात उच्च शिक्षण घेऊ शकणार आहेत। यासाठी आज सडक अर्जुनी तालुक्यातील आशीर्वाद लॉन या ठिकाणी एक दिवसीय परदेशी शिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले असून सुप्रसिद्ध व्याख्याते हेमंत सुटे सर आणि निर्वेद सुटे सर यांनी विद्यार्थ्यांना पालकांना मार्गदर्शन केले। यावेळी अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार माजी सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांनी मंत्री असताना ओबीसी एससी एसटी ओपन आणि मायनॉरिटी या विद्यार्थ्यांना देखील परदेशात जगातील उच्च शिक्षण देणाऱ्या विद्यापीठात मुलांना देखील शिष्यवृत्ती घेत उच्च शिक्षण घेता यावं यासाठी शिष्यवृत्ती योजना सुरू केली। आजपर्यंत हजारो विद्यार्थ्यांनी या योजनेचा लाभ घेतला, तर मागील वर्षी गोंदिया भंडारा जिल्ह्यात 8 विद्यार्थी हे JEE टॉईफल इलिट्स यासारख्या परीक्षा देऊन परदेशात उच्च शिक्षण घेत असल्याची माहिती दिली। आज सडक अर्जुनी तालुक्यात ज्या शालेय विद्यार्थ्यांनी या मार्गदर्शन शिबिरात हजेरी लावली आहे आणि ज्या विद्यार्थ्यांना परदेशात उच्च शिक्षण घेण्याची आवड आहे अशा विद्यार्थ्यांनी 7 दिवसाचं विशेष प्रशिक्षण देण्यात येणार आहे। यात परदेशात राहण्यापासून ते निवासाची सोय ते विमानाचं तिकीट ते व्हिसापर्यंत शिक्षणासाठी कोणती परीक्षा द्यायची ही सर्व माहिती या कार्यशाळेत देण्यात आली। विद्यार्थ्यांनी देखील समाधान व्यक्त केलं। तर यावर्षी गोंदिया जिल्ह्यातील कमीत कमी 10 विद्यार्थी तरी परदेशी शिष्यवृत्तीसाठी पात्र होऊन उच्च शिक्षण घेण्यासाठी परदेशात जातील असा विश्वास राजकुमार बडोले फाउंडेशनचे अध्यक्ष आमदार राजकुमार बडोले यांनी व्यक्त केला। गोंदियाहून प्रतिनिधी अमरदीप बडगे। शुभम राजेश शहारे। मला तर आधी वाटत होतं की विदेशात जाणे फार मुश्किल आहे, बट आज इथे येऊन मला माहिती पडलं की शासनाद्वारे खूप सारे असे शिष्यवृत्ती आहे आपल्या इथे जे गोरगरीब लोकांना म्हणजे मुलांना वाढासाठी संधी देते, विदेशात शिक्षण घ्यासाठी मोके देते। आज ह्या कार्यक्रमाद्वारे मला माहिती पडलं की आपण पण जाऊ शकतो, गरीब मुलं जाऊ शकतात विदेशात। काय शिक्षण झालं तुझं? काय बोलणं झालं? माझं सिव्हिल इंजिनिअरिंग झालं आहे नागपूरमधून, नागपूर कॉलेजमधून, आणि सरांनी मला मार्गदर्शन केलं की तू समोर जाऊन काय करू शकते, आणि त्यांनी बोलले की आम्ही तुमचे नंबर लावून देऊ, 200 युनिव्हर्सिटी टॉप युनिव्हर्सिटीमधून तुम्हाला पण एखाद्या युनिव्हर्सिटीमध्ये ॲडमिशन करून देऊ, हे नक्की आहे। बघा, स्कॉलरशिप म्हणजे आमचं जे काम आहे ते आम्ही मुलांना पाठवतो युनिव्हर्सिटीपर्यंत, मग मुलं पुढे जाऊन युनिव्हर्सिटीमध्ये शिकतात आणि रोजगारची जी अवस्था आहे बघा तिथेही एकसारखीच आहे, म्हणजे तिथेही असं काही एवढे जास्त नोकऱ्या अवेलेबल नाही आहेत। पण आपली जी गव्हर्नमेंटची जी स्कीम आहे ती टॉपमोस्ट युनिव्हर्सिटीजला स्कॉलरशिप देते, आणि मग आपण ज्या उच्च दर्जाच्या शिक्षणाच्या जागेवर जातो आणि तिथून डिग्री घेतो, तर तिथे आपल्याला राहून जे नेटवर्किंग होतं, जे आपल्याला प्रोफेसर भेटतात, जे आजूबाजूला जे स्टुडंट असतात, त्याने मग रोजगार लागायचे चान्सेस जास्त असतात। बिकॉज तुम्हाला माहिती आहे, जिथून आपण डिग्री घेतली, जिथून ॲकॅडमिक केलं, ते जर मोठ्या शहरात असलं किंवा छोट्या शहरात असलं, त्या युनिव्हर्सिटीची रँक किती कमी जास्त राहिली असते त्याच्यावरती भरपूरशा गोष्टी डिपेंड असतात। तर इथे राहून आम्ही नेहमी मुलांना सांगतो की जस्ट ॲज अ फ्रेश ग्रॅज्युएट तुम्ही जाऊ नका, ॲटलिस्ट 1-2 वर्ष एक्सपिरियन्स घ्या, तोच एक्सपिरियन्स तुम्हाला डिग्रीनंतर बाहेरगावी पण कामी येईल। परदेशी शिक्षण मार्गदर्शन कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती, कशा पद्धतीने एकला जिल्ह्यातल्या विद्यार्थ्यांना आपण परदेशात पाठवणार आहोत? परदेशी शिक्षणासाठी कार्यशाळेचं आयोजन आज राजकुमार बडोले फाउंडेशनमार्फत सडक अर्जुनी या ठिकाणी घेण्यात आलेलं आहे, आणि या कार्यशाळेला आदरणीय हेमंत सुटे सर या ठिकाणी प्रामुख्यानं ते आलेले आहेत। त्यांच्या हातून आतापर्यंत 250पेक्षा जास्त विद्यार्थी परदेशात शिक्षण घेत आहेत, आणि ते जगातल्या टॉप 50 युनिव्हर्सिटीमध्ये ते शिक्षण घेत आहेत। त्यांच्या कार्यकाळामध्ये अनेक विद्यार्थिनी एअर होस्टेस म्हणून पण त्यांनी केलेल्या आहेत। त्याच्यामुळे ही कार्यशाळा अत्यंत महत्त्वाची आहे, आणि या अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रामध्ये ही कार्यशाळा घेण्याच्या मागचा उद्देशच आहे की या ठिकाणी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, OBC, VJNT, अल्पसंख्याक आणि ओपन या सगळ्या कॅटेगरीतल्या विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून 400च्या जवळपास स्कॉलरशिप आहेत। त्याच्यामुळे या भागातून किमान 15 ते 20 विद्यार्थी पुढच्या वर्षी पाठवण्याचा आमचा उद्देश आहे, आणि त्या दृष्टीनं आम्ही आज ही कार्यशाळा या ठिकाणी सडक अर्जुनी या ठिकाणी घेतलेली आहे, आणि नक्की आम्हाला किमान या वर्षामध्ये पुढच्या सप्टेंबरमध्ये 2025-26च्या सप्टेंबरपर्यंत
आपण किमान 10 विद्यार्थी परदेशामध्ये शिक्षणा पाठवू हे ध्येय निश्चित ठेवून आम्ही या ठिकाणी ही कार्यशाळा घेतली आहे. सर काय सांगाल, आपण या ठिकाणी मार्गदर्शन करायला आलो होते, विशेषतः ग्रामीण भागातील मुलांना परदेशात पाठवताना काय अडचणींना आपल्याला मुख्यतः सामना करावा लागतो, कशा पद्धतीने आपण त्यांना कन्व्हिन्स करतो? बघा, जसं आता ऑनरेबल बडोले साहेबांनी तुम्हाला सांगितलं आहे की जवळपास 400 स्कॉलरशिप अवेलेबल आहे आणि समाजाच्या सगळ्या घटकांसाठी आहे. पण ह्याचा प्रॉब्लेम आहे की लोकांपर्यंत ही इन्फॉर्मेशन पोहोचत नाही. ग्रामीण भागातसुद्धा फार हुशार विद्यार्थी आहेत आणि त्या विद्यार्थ्यापर्यंत पोहोचण्याचा सरांचा हा प्रयत्न आहे. त्यासाठी मी ते इकडे आलो आहे. आणि जसं सरांनी सांगितलं की पुढच्या वर्षी आमचं ध्येय कमीत कमी 10 विद्यार्थी सरांच्या कार्यक्षेत्रातून गेले पाहिजे आणि ते होईल. काय त्याला काही प्रॉब्लेम नाही आहे. त्याला सर माझा एक प्रश्न आहे, हां जे अत्यंत गरीब आहेत पण त्यांना शिकायचं आहे, हां त्यांनी सुरुवात कशी करायची, काय त्यांच्यासाठी नियोजन असेल? बघा, आता काय सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमचं ॲकॅडमिक्स. कुठलाही तुम्ही कोर्स करत असाल, प्लेन BSc करत असाल, त्याच्यामध्ये चांगले गुण आले पाहिजे. कमीत कमी 65% मार्क असले तर त्या 65% मार्कावर तुम्हाला चांगलं जागतिक दर्जाचं विद्यापीठ मिळू शकते. मग त्याच्यानंतर तुम्हाला चांगल्या जागतिक दर्जाच्या विद्यापीठामध्ये ॲडमिशन मिळाली तर स्कॉलरशिप मिळणं काही कठीण नाही. आणि हे स्कॉलरशिप मुळात गरीब लोकांसाठीच आहे ना. श्रीमंत लोक स्वतःच्या पैशाने जाऊ शकतात, हे गरीब विद्यार्थ्यांसाठी आहे. आणि महाराष्ट्र गव्हर्नमेंटनी जी पद्धत आहे फार सोपी करून ठेवली आहे. फक्त त्यांना योग्य मार्गदर्शनाची गरज आहे आणि आम्ही त्याची चांगली सिस्टीम तयार केली. आमच्याकडे समजा विद्यार्थी आला तर आम्ही त्यांना बरोबर मार्गदर्शन करू आणि बाहेर शिकायला पाठवू. सर आपला इकडचा भाग आहे हा ग्रामीण आहे, इथे जास्त मुली आहेत हे BA प्लेन करतात, मराठीमध्ये करतात. हो, त्यांच्यासाठी मध्ये काय सोयीस्कर होऊ शकेल? नाही, ह्याच्यामध्ये BA समजा प्लेनमध्ये केलंही समजा त्यांनी, पण त्याच्यामध्ये सोशॉलॉजी विषय आहे त्यांच्यासाठी, पॉलिटिकल सायन्स विषय आहे, इकडे जास्तीत जास्त समजा सायकोलॉजी विषय असला तर ते विषय आहेत ना. आता त्यांनी ग्रॅज्युएशन त्यांनी मराठीमध्ये केलं, पण पोस्ट ग्रॅज्युएशनमध्ये इंग्रजीमध्ये करता येतात. असे माझे खूप विद्यार्थी आहेत ज्यांनी ग्रॅज्युएशन मराठीमध्ये केलं, पोस्ट ग्रॅज्युएशन मराठीमध्ये केलं, पण PhD इंग्रजीमध्ये केलं आहे. तर शक्य आहे, काही मोठी गोष्ट नाही. तर दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल.